मी माननीय नरेंद्रजी मोदी व रेल्वे मंत्री माननीय अश्विनीजी वैष्णव यांचे विशेष आभार मानेल. अकोला शहर व अकोला जिल्ह्याकरिता त्यांनी रेल्वेच्या माध्यमातून मागील काळामध्ये अनेक चांगले कामं केले आहे. नव्याने अकोला स्टेशन इथे साऊथ सेंट्रल रेल्वेची जी जागा आहे तिथे गतिशक्ती टर्मिनल हे माननीय रेल्वे मंत्री यांच्या माध्यमातून मान्यता त्याला देण्यात आलेली आहे. या टर्मिनलद्वारे जो आपल्या येथील इंडस्ट्रीयल प्रोड्यूस आपण ज्याला म्हणू शकतो तो माल असेल, शेतातील आपला माल असेल, प्रक्रिया केलेला आपल्या शेतातील माल असेल, या सगळ्याचंच ट्रान्सपोर्ट हे अधिक जलद, ज्याला आपण गतिमान म्हणू शकतो, असं होणार आहे. यासोबतच या टर्मिनलच्या माध्यमातून आपण जो एक्सपोर्ट असतो त्या एक्सपोर्टला लागणाऱ्या सगळ्या सुविधा असतात, म्हणजे स्टोरेज असेल, कोल्ड स्टोरेज असेल, कंटेनरला लागणारं जे सगळं इक्विपमेंट असतं हे इक्विपमेंट या टर्मिनलमध्ये तयार होणार आहे. आणि या गतिशक्ती टर्मिनलच्या माध्यमातून मल्टी मोडल कनेक्टिव्हिटी ज्याला आपण म्हणू शकतो, म्हणजे एअर कनेक्टिव्हिटी असेल, रोड कनेक्टिव्हिटी असेल, रेल कनेक्टिव्हिटी असेल आणि ज्याला आपण सी कनेक्टिव्हिटी म्हणतो, या सगळ्याच कनेक्टिव्हिटीला एक गती मिळणार आहे. यामध्ये प्रायव्हेट पार्टिसिपेशनच्या माध्यमातून हा टर्मिनल, अत्याधुनिक टर्मिनल हा अकोला इथे बनणार आहे. एक उद्योगाला नवीन चालना मिळेल आणि त्यासोबतच आपल्या जिल्ह्यामध्ये रोजगाराच्या नवीन नवीन संधी निर्माण होतील. आणि त्यापेक्षाही महत्त्वाचं, आपल्या भागामध्ये शेतमाल असेल, विशेषतः ज्याला आपण भाजीपाला व फळबाग म्हणतो, या मालाला चांगले भाव मिळण्याकरिता आपल्याला एक मदत मिळेल. या कामासाठी मी माननीय नरेंद्रजी मोदी यांचे पुन्हा आभार मानतो.